नमस्ते, तक्षू किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे. चला आपण भोपळ्याचे गारगे बनवणार आहोत. हे असं काढून घ्यायचं, त्याची साल पण काढून घ्यायची. बघा मी या प्रकारे भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण याचे तुकडे करून घेऊ. याचे मस्त छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यांना बॉईल करून घेणार आहोत. भोपळा आपला मस्त शिजून गेलेला आहे. बघा, घारगे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी गूळ, विलायची पावडर, जायफळ पावडर, खसखस, 2 चिमूटभर मीठ आणि गव्हाचं पीठ लागता टाकू आपण. आता स्मॅचरने स्मॅच करून घेणार आहोत. आपलं आता मस्त स्मॅच झाले. आता गूळ टाकणार आहोत. गरम गरम याच्यातच गूळ टाकायचा. 1 वाटी गूळ, तो पण स्मॅच करून घेणार आहोत. आपला गूळ मस्त मॅच झालेला आहे. आता विलायची पावडर टाकणार आहोत, जायफळ पावडर, मीठ, खसखस आणि गव्हाचं पीठ आपण लागता टाकणार आहोत आणि मळून घेणार आहोत घट्टसर. आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. पावशेर भोपळ्याला 2 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आता तेल टाकून मळून घेणार आहोत. 1 चम्मच तेल टाकायचं आणि मस्त मळून घेणार आहोत. लोई तयार करून घेणार आहोत आणि मोठी पोळी लाटून घेणार आहोत. आता मस्त मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि ह्या ग्लासने मस्त पाप्या करून घेणार आहे, छोटे छोटे. आता तेल तापलेलं आहे, मस्त आपण तळून घेणार आहोत. बघा मस्त टमटम फुगलेले आहे. बघा आपले घारगे तयार झालेले आहेत. आपण हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा श्रीखंडसोबत सुद्धा खाऊ शकतो. बघा किती मस्त आलेले आहेत.